हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं। या निवेदनात एका महिला नेतृत्वाला अशा प्रकारचे शब्द वापरणं हा केवळ सुनेत्रा पवार यांचाच नव्हे तर महाराष्ट्रातील माता भगिनी आणि महिला शक्तीचा अपमान असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, ठाकूरसिंग बावरी, जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जाहीर निषेध केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि सपकाळांनी जर माफी मागितली नाही तर आम्ही त्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज आम्ही फक्त त्याला जोडो मारो केलं, त्याला जिथं ते दिसलं त्याला लातो मारो कार्यक्रम करणार आम्ही याच्या पुढं। आणि आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध केलं आणि जे आमच्या वहिनीवर एवढं दुःख असूनही वहिनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी दादाचे पावलावर पाऊल टाकून आज जनतेचे दादाप्रमाणेच काम करत आहे। आणि त्या महिलेचं जर काँग्रेस पक्ष जर अपमान करत असेल तर बुडालेली पार्टी यांची अवकातच ते आहे। म्हणून आज आम्ही जाहीर निषेध करतो। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि सपकाळ यांचा जाहीर निषेध केलेला आहे। आता बोलणं चालणार नाही आणि सपकाळ साहेब जिथं दिसतील तिथं आम्ही ठोकल्याशिवाय सोडणार नाही, कारण ही राष्ट्रवादी कळंब तालुका हे आग्यामोळ आहे। कळंब तालुक्याच्या राष्ट्रवादीला खेळणं हे सोपं नाही। त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा आम्ही फिरू देणार नाही, पाय ठेवू देणार नाही। त्यानं त्याच्या घराच्या बाहेर निघालं तर जबाबदार प्रशासन राहील आणि त्यानं जर आज संध्याकाळ माफी नाही मागितली तर आम्ही उद्या मुंबई गाठणार आणि मुंबईत त्याला सापडून हल्ल्याशिवाय सोडणार नाही। ही एक त्यांना सोडा। आणि हे महाराष्ट्रात असो की भारतात असो, ज्यावेळेस इंदिरा गांधीच्या विरोधात गुंगीगुड्या बोललं होतं त्यावेळेस त्यानं काँग्रेससुद्धा असा निषेध केला होता। मग आम्हीच का करायचं नाही? हे आम्ही सत्तेत असलो तरी त्याला सोडणार नाही, लक्षात ठेवा। हीच आमची भूमिका आहे। आम्ही सर्व जाती धर्माचे एक हो की मुद्दा सर एका होण्या जातीने केलं, ही जातीचा नाही पक्ष हे सर्व जातीनं आणि राष्ट्रवादी हा सर्वांचा पक्ष आहे। हा काँग्रेस आता पक्ष बुडालेला आहे जसं आता आमच्या नाजीबाईंनी सांगलं आहे। आणि आता तर त्या सपकाळनं बोलल्यामुळं काँग्रेसवाले सुद्धा म्हणतात आम्ही आता यांच्यासोबत राहतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नागद गवताळा घाट मार्गाची दुरवस्था गंभीर झाली। रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढलाय। नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ऋषिकेश चव्हाण यांनी अनेक वेळा निवेदन दिल्याचा दावा करण्यात आलाय, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मागील 2 वर्षांपासून कन्नड नागद गवताळा या मार्गावरील बस सेवा देखील बंद आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप वाढलाय। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांनी केली। घाट उतरलं की भिलदरी तांडा लागतो, भिलदरी तांड्यापासून तर नागदपर्यंत अत्यंत मोठमोठाले खड्डे या रस्त्यावर झालेले आहेत। हा राष्ट्रीय मार्ग आहे आणि राष्ट्रीय मार्गाची जर अशी अवस्था आहे, एकदम दुरावस्था या ठिकाणी कन्नड तालुक्यात झालेली आहे। PWD विभागाकडं मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आंदोलनं केली, पण हे झोपलेलं PWD विभाग जागं होत नाही आहे। यांना 14 कोटीचे ज्या इमारती व्यवस्थित आहेत त्या इमारती सुशोभीकरणासाठी शासन पैसा देतो, पण ते PWD विभागवाले काम करत नाही। आणि या ठिकाणी रस्ते अत्यंत खरबडलेले आहेत, अत्यंत तुटलेले आहेत, अत्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांसाठी शासनाकडं निधी नाही असं PWD विभाग सांगता आम्हाला वारंवार। असा दुरावस्था झालेली रस्त्याची का अक्षरशः आयसरवाले येतात आणि पूर्ण इतके गड्डे झालेले आहेत का हाल विचारू नका तुम्ही। आणि PW वाल्यांना त्यांना जर सूचना दिली तर ते म्हणता आमच्याकडं निधी नाही। तर याला काय समजावं? आमदार साहेबांना किती निवेदन दिलेले तरी आमदार साहेब या नागद ते कन्नड रस्त्याची दुरावस्था बघून ते चाळीसगाव मार्ग येतात नागदला, तर त्यांनी या रस्त्याकडं लक्ष द्यावं ही नम्र विनंती। गाड़ी पे उतरते बच्चा बेचारा। शासन को क्या कहेंगे आप? प्रशासन को क्या कहेंगे? रास्ता बनाने को ना 2007 में मेरी शादी हुई थी, जब से अभी 19-20 साल से रास्ता वैसा ही है। रास्ता है क्या? आड़ल तिड़ल आदमी का काम नहीं है, रास्ते नवीन आदमी का काम नहीं है।
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक करून 1,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले। गोपनीय माहितीच्या आधारे दुर्गादास गजानन घोंगडे आणि त्याच्या 2 साथीदारांनी कुरुंदा वसमत मार्गावरील वेअर हाऊस जवळ मोटरसायकल स्वारांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याचं उघड झालंय। आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं पोलीस ठाणे कुरुंदा येथील गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर चोरीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीला अटक करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। जालना तालुक्यातील मौजे साळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी गीताराम गुळमकर यांच्या शेताला भेट देऊन शेती आणि भाजीपाला उत्पादनाबाबत संवाद साधण्यात आलाय। रस्त्यालगत शेत सुरू असलेल्या शेती कामांची पाहणी करत शेतकऱ्यांशी उत्पादन खर्च, बाजारभाव, शेतीतील अडचणी यावर चर्चा करण्यात आली। यावेळी गुळमकर यांनी सध्या भेंडीचं पीक 10 दिवसात तोडणीस येणार आहे। जालना बाजारात भाजीपाला विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती दिली। ते बैलजोडीच्या सहाय्याने डवरणीचं काम करत होते। या पारंपरिक शेती कामाचा प्रत्यक्ष अनुभवही घेण्यात आलाय। शेतातील प्रत्यक्ष काम आणि शेतकऱ्यांशी झालेला संवाद शेतीचं वास्तव जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरला। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नांदेड येथील सप्तगिरी प्लाझा इथं शिवसेनेची आढावा बैठक पार पडली। या बैठकीला जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार, जिल्हा प्रमुख तसंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उदय सामंत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागावं असं आवाहन केलंय। तसंच आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त SIR नोंदणी करण्यावर भर द्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्यात। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याच्या उद्देशानं प्रत्येक शिवसैनिकानं संघटन बळकट करून कामाला लागावं असं आवाहनही मंत्री उदय सामंत यांनी केलंय। BLAचा 100% कार्यक्रम पूर्ण व्हावा ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश घेऊन मी या ठिकाणी आलो होतो। श्रीकांत शिंदे साहेबांनी पाठवलं म्हणून आलो होतो आणि इथलं काम हे अतिशय समाधानकारक आहे। 10 दिवसामध्ये आमचं सगळं BLAचं काम म्हणजे SIRचं काम पूर्ण होईल। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि जर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची इच्छा असेल शिवसेनेच्या इथल्या स्थानिक, तर 100% नांदेड जिल्हा परिषदेवर भगवा फडकू शकतो। नाही, मला त्याच्यामध्ये काही कल्पना नाही। मी स्वतः मनोजदादांशी चर्चा करेन आणि त्यांची जी काही शंका आहे ती दूर करेन। बीड जिल्ह्यातील आष्टी या दौऱ्यात अमृता फडणवीस यांनी जिथं अन्याय दिसतो तिथं आपण आवाज उठवत असल्याचं सांगत आष्टी इथं शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। लोकांमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। यावेळी आमदार सुरेश धस यांनी अमृता फडणवीस यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आष्टीला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून द्यावं अशी मागणी केली। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या भागाच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे राज्यमंत्री दर्जाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी येवला नगर परिषदेला भेट देत सफाई कामगारांशी थेट संवाद साधला। यावेळी त्यांनी कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। तसंच सफाई कामगारांचा भत्ता वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती दिली। येवला नगर परिषद इथं आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सफाई कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि कामाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली। यावेळी कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत असून सफाई कामगारांना मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली। सफाई कामगारांच्या न्याय मागण्यांची दखल घेऊन त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील असं आश्वासनही मुकेश सारवान यांनी दिले। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून मी सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी योजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्यभर भेट देत असून आज येवला शहरामध्ये नगर परिषदेत भेट दिली असता सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे अशी सूचना केली। तसेच सफाई कर्मचाऱ्यांना 20 रुपये हा धुलाई भत्ता, 15 रुपये हा घाण भत्ता आजपर्यंत होता। त्या संदर्भात नगर परिषद प्रशासनाला मी सूचना केल्या का सफाई कर्मचाऱ्यांना 20 रुपये जो धुलाई भत्ता आहे
तो 250 रुपये करण्यात यावा आणि 15 रुपये जो घाण भत्ता आहे तो 250 करण्यात यावा, असे मिळून 500 रुपये त्यांना धुलाई व घाण भत्ता देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. तसेच राज्य शासनाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांची येवला नगर परिषदेप्रमाणे राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका यांनीही अंमलबजावणी करावी. त्यात दिरंगाई करण्यात आल्यास राज्य सफाई कर्मचारी आयोग योग्य अशी कारवाई करेल. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील अंगणवाडीत मुलांना वितरित करण्यात आलेल्या हरभऱ्याच्या पोषण आहारात शिजलेलं झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देवांश विकास पाटील या चिमुकल्याच्या डब्यात हा प्रकार उघड झाल्यानं पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय. मुलगा घरी आल्यानंतर त्याचे वडील विकास पाटील यांनी डब्यातील आहार वाढत असताना त्यामध्ये शिजलेलं झुरळ आढळलं. सुदैवानं मुलानं तो आहार खाण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला, त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळलाय. ग्रामस्थांनी पोषण आहार तयार करताना निष्काळजीपणे झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पोषण आहाराचा ठेका नव्या बचत गटाला द्यावा आणि अंगणवाडीत नियमित सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी केली. मी विकास रवींद्र पाटील, माझा लहान मुलगा देवांश विकास पाटील हा शाळेतनं खाऊ घेऊन घरी आला. त्याचा डब्बा चेक करत असताना मी त्या डब्यातला खाऊ खाल्ला आणि तो खाऊ खाल्ल्यानंतर मला ताटात टाकल्यानंतर डायरेक्ट पहिल्यांदाच झुरळ शिजून दिसले आणि ही तक्रार ना सरपंच कोणी दखल घेत नाही आहे आणि ना ग्रामसेविका. याच्यात सगळ्यांचं पाठबळ या बचत गटाला भेटतं आहे आणि मिळत राहतं. हे आज हा बचत गट 20 वर्षापासून गावात आहे. याला कुणीही काही आजपर्यंत हे दोनदा झालं आहे साहेब, एकदा नाही आहे, हे दोनदा झालेलं आहे. ही दुसऱ्यांदाची घटना आहे. पहिल्यांदा हे जे लोक ज्यांनी बनवलेलं आहे हे त्यांच्या घरात असंच शिजवत असतील का? घराच्या लोकांना पण असंच देत असतील का? हे लहान पोरांच्या जीवाशी खेळत आहात. म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी किंवा यांचा हे बचत गट हा बरखास्त करावा. शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं अनेक शेतकरी अडचणीत असताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे इथं युवा शेतकरी दीनानाथ इंगळे यांनी मत्स्य शेतीचा यशस्वी प्रयोग करून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधलाय. रोजगार हमी योजनेतून तयार झालेल्या 100 बाय 100 फूट आकाराच्या शेततळ्यात विविध जातींच्या माशाचे बीज सोडून नियमित खाद्य, ऑक्सिजनची व्यवस्था आणि संरक्षणासाठी जाळीचा वापर करण्यात आलाय. वाढता शेती खर्च आणि कमी बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर शेतीसोबत जोडधंदा केल्यास उत्पन्न वाढू शकते असा विश्वास दीनानाथ इंगळे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरी आणि युवकांनाही मत्स्य शेतीची प्रेरणा मिळते. नमस्कार सर्वांना. आज जर आपण बघितलं तर आज आपण शेती वगैरे करत असतो बरोबर. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर आपल्याला बऱ्याचशा वेळेस शेतीमध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. काही वेळेस पाऊस होणे, काही वेळेस काही याच्यामुळे बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की आपल्याला शेती परवडत नाही. ह्या गोष्टी आपल्याला येत असतात. तर मग त्याच अनुषंगाने मला एक चांगली कल्पना सुचली. मी MRGSच्या माध्यमातून एक योजनेच्या माध्यमातून मी आमच्या इथं एक शेततळं नवीन केलं मागच्या वर्षीच. त्याच्यात मला मग शेततळं केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ह्यावर्षी मत्स्यपालनाचा निर्णय घेतला. तर यामध्ये जर आपण बघितलं आज तर आपण मत्स्यपालनामध्ये आपण आता चालूच्या घडीला आपण याच्यामध्ये मृगल असो किंवा कटला असो, राहू असो किंवा लालपरी असो, सिल्वर, ग्रास कटर अशा काही मत्स्य बीजांचे आपण आता याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण जर नियोजन जर बघितलं याच्यामध्ये तर आपण यांना आता रोजच्या रोज आपण 2 टाईम फीड वगैरे आपण टाकत असतो. त्यामध्ये आपण आता सुरुवात असल्यामुळे कसं होतं आता सर्व काही भांडवल वगैरे काही एकाकट्टे हे करणं काही शक्य होत नाही आपल्या शेतकऱ्यांना. तर मग आपण काय करतो माहिती आहे का, याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण जे आपल्याकडे अवेलेबल असणारं फूड आहे ते आपण यूजमध्ये घेतलं. जसं की आता आपण यामध्ये गव्हाचे पीठ असो किंवा आपला याचा भरडा असो, मक्याचा भरडा असो किंवा आपला त्यानंतर शेंगदाणा पेंड, अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता सध्याच्याला फीड म्हणून याला फिशला आपण देत आहोत. कसं आहे माहिती आहे का, आता बरेचसे युवक असं म्हणतात की फक्त नोकरीवर डिपेंड राहिलं पाहिजे. असं काही नाही आहे. आपण शेतीमध्ये जरी केलं तरी भरपूर आहे. शेतीला फक्त जोडधंदा करा. म्हणजे जसा मी आता हे फिश फार्मचं हे केलं आहे तशा पद्धतीने जरी सर्व युवकांनी केलं तरीसुद्धा एकदम बेस्ट राहील.
रोजची रुटीन कशी असते वय, यांना खाद्य कसं टाकलं जातं, किती वेळा टाकलं जातं? रोजच्या रोज आपण जवळपास त्याला 2 टाईम खाद्य देतोय आपण. 5-5 किलोच्या याच्याने आपण 2 टाईम खाद्य देतो त्याला. आपण जे 5 वाजता तिकडे ते मोटरच्या साहाय्याने जे शेततळ्याचे जे पाणी आहे ते परत टाकलं जातं, काय याचं कारण काय? तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, आपल्या शेततळ्यामध्ये आपण मत्स्य ज्यावेळेस टाकतो तर त्याला एरेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण आता ते जे पाणी आपण जे टाकत आहोत आपण तेच शेततळ्यातलं पाणी त्याच्यामध्ये सोडतोय. याच्यामागे कारण काय आहे, आपलं पूर्ण शेततळ्यात एरेशन तयार होईल, त्याच्याने ऑक्सिजन तयार होतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण ते तसं हे करतोय आपण त्याच्यात. हे जे शेततळ आहे ते किती बाय कितीचं आहे? आणि आपलं आता हे शेततळ जे 100 बाय 100 आपलं हे शेततळ आहे आणि खोली जर त्याची म्हटली आपण तर जवळपास साधारण 15 फुटाची आपली त्याची खोली आहे. तर आता जे युवक आहेत यांना काय आपण आव्हान करू इच्छिता? युवकांना मी एकच आव्हान करू इच्छितो की आपण फक्त नोकरीच्या मागे न पडता आपण असे काही जे व्यवसाय आहेत जसं की मत्स्यपालन आणि शेती या दोघांची जोड आपण जर केली तर एकदम आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. काय नाव आहे दादा आपलं? माझं नाव दीनानाथ इंगळे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दिवशी घाटात पाऊस सुरू झाल्यामुळे गेल्या 15 दिवसात चौथ्यांदा दरड कोसळल्याची घटना घडली. दिवशी घाटात भला मोठा दरडीचा दगड चालत्या एसटी बसच्या आडवा घाटात कोसळला. ढेबेवाडीहून पाटणला निघालेल्या बस समोर दरड कोसळल्यानं प्रवाशांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे ढेबेवाडी नवा रस्ता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. पाऊस सुरू झाल्यापासून वारंवार या घाटात दरडी कोसळण्याची घटना घडते, त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनलाय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.